The Cop and the Anthem Part 2. In the first part, we have seen how the central figure of the story, Soapy, wants entry in the prison. In his first attempt, he wants to go in the Reach Cafe, but there he is turned down. And in the second attempt, he smashes the glass window of a shop, but the policeman doesn't accept him even as a clue. Means in his both attempts to enter the prison, to get entry in the prison through cop, through the policeman, okay, they are all futile attempts, fruitless attempts. Okay, now why Soapy wants entry in the prison? The reason is that it is the period of winter and there is severe cold outside, and the only place for Soapy which can give him good shelter and even food is the prison. Who will send him or convey him up to the prison? It is the policeman. Therefore, cop is very important for him. The policeman is very important, and he is in search of a policeman so that the policeman will take him to the prison. Now look what happens here. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions, no show. असा काही खूप बडेजाव नव्हता. असं एक रेस्टॉरंट त्याला स्ट्रीटच्या दुसऱ्या बाजूला दिसलं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. कसलं होतं हॉटेल? इट कॅटर्ड मीन्स प्रोव्हाइडेड, पुरविणे. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स, ज्यांचा ॲपेटाइट, ज्यांची भूक खूप जास्ती होती, अँड मॉडेस्ट पर्सेस, ज्यांचे पर्सेस म्हणजे ज्यांचे वॉलेट्स, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे मॉडेस्ट होते, कमी होते, असल्या माणसांसाठीचं हे रेस्टॉरंट होतं. म्हणजे कोणासाठीचं असेल? द पोर्टर्स, आय मीन द कुलीज, ओके, द लेबर वर्कर्स, ओके. फॉर दीज पीपल हॅविंग लो इन्कम सोर्स, ओके, यांच्यासाठी असलं हॉटेल होतं ते. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक, इट्स सूप अँड नेपरी थिन. असलं हॉटेल होतं. तिथली क्रॉकरी, क्रॉकरी, प्लेट्स, वाट्या बिट्या ज्याच्या बनल्या असतात ती क्रॉकरी होती थिक. क्रॉकरीच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल, क्रॉकरी जर थिन तर ती एक्सपेन्सिव्ह, क्रॉकरी जर थिक तर ती काही तेवढी एक्सपेन्सिव्ह नाही, ती चीप असते, स्वस्त असते. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर पण तिथलं थिक ॲटमॉस्फिअर कसं होतं नाही का? तुम्ही असल्या हॉटेलमध्ये जर गेला तर तुमच्या लक्षात तिथला जो तिथला वेटर आहे, त्या वेटरच्या चेहऱ्यावरती कुठले काही भाव नसतात. हां, क्या होणार आपको, इतका प्लेन ठिक्कर चेहऱ्याने तो बोलतो आपल्याकडे पाहून. ठीक आहे. इवन पेमेंट करताना सुद्धा तो हॉटेलचा जो मॅनेजर असतो ना, तो मॅनेजर पण तो असा एकदम इमोशनलेस असतो. हां, टेबल नंबर 3 वर किती, असं म्हणतो है ना. म्हणजे आपण ग्राहक किंवा असं काही ऑनरेबल कस्टमर नसतो, टेबल नंबरचे गिराईक असतो आपण. असलं थिक ॲटमॉस्फिअर, नो फ्रेंडलीनेस, नो एटिकेट्स, नो मॅनरिझम, ओके, असलं एकदम साधं असतं ते. सो याला म्हणतात थिक ॲटमॉस्फिअर, हॅविंग व्हेरी लो इमोशनल लेवल. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक, इट्स सूप, तिथलं सूप अँड नेपरी थिन, तिथलं सूप थिन, पाणी जास्त, सूप कमी. नेपरी कळतं ना, जसं टेबल क्लॉथ, तिथले नॅपकिन्स, ते थिन, बारीक, पातळ. ठीक आहे ना. क्रॉकरी ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर मात्र थिक. असलं हॉटेल होतं ते. Into this place, Soapy betook himself without challenge. शब्द बिटूक हा नवीन आहे आपल्यासाठी. बिटूक, टू गो टू, तिथपर्यंत जाणे. ठीक आहे ना. इंटू धिस प्लेस, या हॉटेलमध्ये सोपी अगदी विदाऊट चॅलेंज, कोणी काही त्याला चॅलेंज करणारं नव्हतं, सहज तो घुसला त्या हॉटेलमध्ये. का बरं चॅलेंज करण्यासारखं नव्हतं? कारण त्या हॉटेलमध्ये
असलीच लोक यायची, म्हणजे कसली, लो इन्कमवाल्यांची. त्यांचा बाहेरचं अपिअरन्स असंच असायचं जसं सध्या सोपीचं होतं. सो ही वेंट देअर विदाउट एनी चॅलेंज. नोबडी डाउटेड हिम, नोबडी सस्पेक्टेड हिम. At a table he sat and consumed beef steak, flapjacks, donuts and pea. आता हे जेवढे काय आहेत ना पदार्थ, ह्या पदार्थांशी आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही, त्या पदार्थांचं एक्सप्लेनेशन नाही. हे सगळे तिकडचे हॉटेलमधले साधे पदार्थ असे समजायचे, जसे आपण इकडे गेल्यानंतर समोसा, आलूबोंडा वगैरे जे काही खायला मिळते, बटाटा वडा, तसे. ॲट अ टेबल ही सॅट, एका टेबलला जाऊन तो बसला. अँड कन्झ्यूम मीन्स एट, खाल्लं त्यांनी, बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पी. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर्स. खाणं बिणं झालं त्याच्यानंतर मग त्यांनी वेटरला बोलवलं आणि काय म्हणतो की कॉईनचा अगदी बारकातला बारीक प्रकार जरी असेल ना, तो आणि मी, आम्ही स्ट्रेंजर्स आहोत. वी आर स्ट्रेंजर्स मीन्स मी त्याला पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही. मीन्स आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे पैसे नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. म्हणतो वेटरला, म्हणतो नाव गेट बिझी, चल निभर लवकर इथून आणि बोलव, कॉपला बोलव, कारण माझ्यासारख्या सज्जन माणसाला, जेंटलमॅनला असं वाट पाहणं ठेवणं बरोबर नाही. जा लवकर जा. इतका सहज साळसूतपणे तो बोलला वेटरला. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन, त्यांनी बोलवलं, तुझ्यासाठी कॉपची काही गरज नाही. आणि त्यांनी आपल्या दुसऱ्या साथीदाराला बोलवलं, कॉन त्याचं नाव, अगदी भयंकर राठ आवाजामध्ये आणि लाल बुंद डोळ्यांनी भयंकर रागवला असेल. बोलावलं दुसऱ्या आपल्या साथीदाराला. अँड नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस हार्ड, व्हेरी हार्ड पेव्हमेंट फुटपाथ, टू वेटर्स पीच्ड सोपी, पीच्ड थ्रू. दोन वेटर्स आले, त्याला गचांडीला पकडलं आणि धाडकन असा कचऱ्यासारखा फेकला समोरच्या त्या फुटपाथवरती, लेफ्ट इयरवरती धाडकन एवढा कडक दगडावरती जाऊन पडला. ही होती त्याची पनिशमेंट. कदाचित इथल्या वेटर्सला असल्या लोकांची सवय असेल, म्हणून कुठं कॉप बीपच्या भानगडीत पडता, कुठं पोलिसमॅनला बोलवा आणि टाईमपास करण्यापेक्षा उचल आणि फेकले कळा, काही एवढं नुकसान झालं नाही. ही अरोज, त्याला फेकलं तसंच सोपीला. सो ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लाउड्स. हां, तसं तिथे फेकल्याबरोबर तो उठला. कसा, जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. कार्पेंटरकडे नाही का ते फोल्ड केलेली एक रूलर असतं, तो ओपन करतो, पहिला फोल्ड, दुसरा फोल्ड, असा. तसा हा उठला आणि आपले जॉईंट असे सरळ सरळ केले सगळे. क्लोजवरची जी डस्ट होती ती डस्ट साफ केली झटकून. अरेस्ट सीम्ड नाव बट अन इल्युझिव्ह ड्रीम. एवढं सगळं खाल्लं तरी त्याला अरेस्ट झालेली नव्हती. हा तिसरा अटेम्प्ट होता त्याचा की त्याला अरेस्ट झालेली नव्हती. त्याला आता हे जरा इल्युझिव्ह, पळणारं, हातापासून लांब पळणारं, आपल्यापासून लांब लांब जाणारं असं ड्रीम वाटायला लागलं. मृगजळासारखं आपण त्याला पकडायला जातो आणि ते समोर समोर धावतं, असं इल्युझिव्ह ड्रीम सोपीला वाटायला लागलं. कोणतं ड्रीम? जेलमध्ये जाणे. त्याचा सिंगल मोटिव्ह होता, एकमेव स्वप्न होतं त्याचं. कुठलं? कसंही करून जेलमध्ये मी गेलो पाहिजे. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आयलँड म्हणजे काय? प्रिझन. हे प्रिझन जरा लांबच लांब चाललेलं होतं. त्याला काय केल्या ते त्याच्या आटोक्यात येत नव्हतं बेटा. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ drugstore 2 doors away laughed and walked down the street. Policeman just त्या ड्रग म्हणजे कोणतं स्टोअर? मेडिकल शॉप. मेडिकल शॉपच्या समोरच उभा होता. तो पाहतो सुद्धा ही सगळी भानगड. ह्याच्याकडे पाहिलं, हसला आणि चालला गेला. म्हणजे
याच्याकडे पाहून हा काही गुन्हा केलाय, मग ह्याला पकडावं असं पण नाही, असला चालला गेला. म्हणजे याचं स्वप्न जेलमध्ये जायचं एवढं काही सोपं नव्हतं. Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. Why? Because it was his third attempt. He was seized with a sudden fear. To seize with fear. एकदम भीती वाटणे. त्याला एकदम भीती वाटायला लागली. That some dreadful enchantment had rendered him immune to arrest. To means immune to arrest means arrest न होणे. ठीक आहे ना. काहीतरी जादू होती अशी, कुठली तरी खाली जादू, ज्याच्यामुळे ना त्याला काही केल्या अरेस्ट होत नव्हती. त्यांनी पहिला ट्राय केला, दुसरा ट्राय केला, इवन इट वॉज थर्ड टाइम, इवन देन ही वॉज नॉट अरेस्टेड बाय दी कॉप. त्याला भीती वाटायला लागली, काही जादू तर नसून झाली. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. भयंकर दहशतीत आला तो. अँड वेन ही केम अपॉन अनादर पोलिसमॅन launching grandly in front of a glittering theatre, he got at the immediate straw of disorderly conduct. वाक्य बरोबर समजून घ्या. He was in a state of panic. तो भयंकर घाबरलेला ना, आपल्याला पोलीस का पकडत नाहीत. And when he came upon another policeman, पुन्हा त्याला एक पोलिसमॅन दिसला. काय करत होता तो? लाउंजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ ग्लिटरिंग थिएटर. तिथे एक थिएटर होतं, मोठं झप्पक असं छान बढिया रिचली असं थिएटर होतं. त्याच्यासमोर हा पोलिसमॅन वॉज लाउंजिंग. लाउंजिंग म्हणजे रमत गमताच्या फेरफटका. कदाचित त्याची ड्युटी लागली असेल तिथे, म्हणून इकडून तिकडे तिकडून रमत गमत मस्त असा फेरफटका मारत होता. लाउंजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ glittering theatre. He caught at the immediate straw. To catch at a straw means संधी मिळणे, संधी दिसणे. त्याला अचानक ही संधी दिसली. कुठली संधी? ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. की या पोलिसमॅन समोर जर आपण डिसऑर्डरली कंडक्ट मीन्स बिहेवियर, डिसऑर्डरली म्हणजे डिसऑर्डर, गडबड गोंधळ करणे. दिस इज कॉल्ड एज डिसऑर्डर, नॉट इन ऑर्डर. सो असं जर आपण त्याच्यासमोर खूप गोंधळ केला, तर खूप गोंधळ केला या थिएटरसमोर, या नावाखाली तरी पोलिसमॅन आपल्याला अरेस्ट करेल, अशी संधी त्याला इथे दिसली. ऑन द साइडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. He danced, howled, raved and otherwise disturbed the skies. त्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला, भयंकर महानाट्य. फर्स्ट ही yelled, खूप जोरात ओरडला. येल म्हणजे जोरात ओरडणे. कसं? ड्रंकन, जसं काय एखादा पिलेला माणूस ओरडतो तसा. गिबरिश म्हणजे काय? ज्याचा अर्थच लागत नाही काही, असं नॉनसेन्स बोलणे किंवा बडबडणे. दिस इज गिबरिश. सो असा ड्रंकन गिबरिश अँड टॉप ऑफ द हार्श व्हॉइस, बिलकुल ओरडायला लागला तो. ही डान्स काय केला? हाऊल्ड, जोरजोरात ओरडला काय? रेव्ड, नॉनसेन्स बडबडला काय? अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज, नुसता गोंधळ घातला तिथे ते. आता एवढा भयंकर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी पकडणं गरजेचं होतं, बिकॉज फॉर हिज डिसऑर्डरली कंडक्ट. बट लुक, द पोलिसमॅन मिअरली twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen. काय केलं त्या पोलिसमॅननी? आपल्या हातातला जो दंडुका होता, क्लब, ही जस्ट twirled, तो असा फिरवत राहिला. अँड टर्न्ड हिज बॅक टू सोपी, आणि आपली पाठ सोपीकडे वळवली. आणि समोर जो सिटिझन होता त्याला समजून सांगायला लागला, टीज वन ऑफ देम यल लॅड सेलिब्रेटिंग द गुज एग दे गिव्ह टू द हार्टफुल कॉलेज. नॉयसी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. समजून सांगायला लागला. काय समजून सांगितलं त्यांनी पोलिसमॅननी त्या सिटिझनला? टीज मीन्स इट इज वन ऑफ देम यल लॅड्स, यल युनिव्हर्सिटी.
किंवा ते युनिव्हर्सिटीचं ते हार्टफोर्ड कॉलेज, त्या हार्टफोर्ड कॉलेजमधलं हे एक कुठलं तरी पोरग आहे तरुण, सेलिब्रेटिंग म्हणजे सेलिब्रेटिंग, जी फक्त खाल्ला, सेलिब्रेटिंग म्हणजे तो सेलिब्रेट करतोय. काय सेलिब्रेट करतोय? द गूज एग. माहिती आहे का गूज एग कशाला म्हणतात? अंडे आपल्याकडे वापरत होता. क्या मिला, कितना मार्क्स मिला ये टेस्ट में? बोले अंडा. यानी क्या मिला? 0. द गूज एग मीन्स 0 मार्क्स. सो this is a man who has scored 0 marks in the examination and now he is celebrating in this fashion. Noisy आहे but no harm, पण तापदायक नाही, कोणाला त्रास वगैरे नाही आहे त्याचा. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत वरून की जाऊ दे, हे गोंधळ घालतात त्यात घालू दे, कोणाला त्रास नाही ना, जाऊ दे, लक्ष द्यायचं नाही, आपल्याला बाकी काम आहेत, दुनियांच्याकडे आपण काही लक्ष देणार नाही, डोंट वरी. असा तो पोलिसमन समोरच्या सिटिझनला समजून सांगायला लागला. म्हणजे आताही याच्या एवढ्या मोठ्या डिसऑर्डरली कंडक्टकडे पोलिसमॅन समोर असून सुद्धा कानाडोळा झाला. हा त्याचा चौथा अटेम्प्ट सुद्धा असाच वेन गेला, फ्रूटलेस अटेम्प्ट. डिस्कन्सोलेट सोपी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सोलेट, अनहॅपी, नर्वस. इतके प्रयत्न करून सुद्धा द पोलिसमन इज नॉट अरेस्टिंग हिम. ओके, ही बिकेम unhappy, nervous, disconsolate. Soapy stopped his unavailing, useless, which is not availing. Okay, that is useless. Soapy stopped his unavailing racket, something which is very illegal, something done very illegally, that is racket. So whatever he was doing, it was illegal, it was really not good. So he stopped it. Why? Because he was unhappy. काही केला पोलिसमन त्याला पकडतच नव्हता. Would never a policeman lay hands on him to lay hand arrest? पोलिसमन यार आपल्याला कधी पकडणारच नाही का, अरेस्ट करणार नाही का? In his fancy, the island seemed an unattainable, प्राप्त, unattainable Arcadia, here paradise. त्याला हा तुरुंग, आयलँड हिअर मीन्स प्रिझन, तुरुंगाचा म्हणजे मोठं अनअचिवेबल टास्क वाटायला लागलं, अनअटेनेबल पॅराडाईज वाटायला लागलं. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आपला एकदम पातळ असलेला जो कोट होता, तो कोटची ती बटन त्यांनी बंद केली स्वतःला वाचवण्यासाठी थंडीपासून. मोठा नर्वस. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. तिथे एक सिगारचं स्टोअर होतं. त्या स्टोअरच्या आत एक मस्त वेल ड्रेस्ड माणूस आपली सिगार पेटवताना, जे स्विंगिंग लाईट होता, आणि त्या लाईटवरती आपली सिगार तो पेटवत होता. He had set his silk umbrella by the door on entering. त्यांनी आपली अम्ब्रेला अगदी एंट्रन्सलाच, सिल्क अम्ब्रेला होती बरं ती, अगदी त्या दाराच्या एंट्रन्सलाच ठेवली. सोपी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. सरळ सोपी आत घुसला, अम्ब्रेला घेतली आणि समोर आला आणि अगदी मजेत इकडून तिकडे लेजरली, बिलकुल हळूहळू चालायला लागला. साउंटर म्हणजे लेजरली फिरणे, जसं आपण बागेत फिरतो. दिस इज कॉल्ड अ साउंटरिंग. अम्ब्रेला उचलली आणि अगदी सहज चालत समोर आला. पर्पज, त्या माणसाला मी दिसलो पाहिजे त्याची अम्ब्रेला चोरताना, ना. झालं पण तसंच. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. तो सिगार पेटवता त्याचं लक्ष केलं की यार आपली अम्ब्रेला समबडी इज स्टीलिंग. ओके, सो हॅस्टिली, घाई ना तो आला याच्या मागे माय अम्ब्रेला. ही सेड स्टर्नली, मोठ्या कठोरपणे तो बोलला, माय अम्ब्रेला. Oh, is it? Sneered Soapy
ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी. सोपी स्नियर, स्नियर कुत्सितपणे हसणे है ना, एखाद्याची टर उडवण्यासाठी. सोपी स्नियर म्हणतो कसा, तुमची आहे, इज इट. इन्सल्ट करण्याचा त्याचा हेतू होता त्याच्यामध्ये. पेटी लार्सनी, हे फालतूची लार्सनी म्हणजे एकदम क्षुल्लक. लार्सनी मीन्स थेफ्ट, चोरी. एवढ्या छोट्याशा फालतू चोरीमध्ये सुद्धा त्याची इन्सल्ट करण्याच्या हेतूने इराद्याने त्याने म्हटलं, इज इट, वेल वाय डोंट यू कॉल पोलिसमॅन, आय टूक इट युअर अम्ब्रेला. वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. सोपी बोलला, मग तुम्ही एक काम का करत नाही, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, पोलिसमॅनला बोलव ना, तुमची अम्ब्रेला आहे ना, हां घेतली मी. तो तिथे कॉर्नरला उभा आहे, पोलिसमॅन, बोलवा ना त्याला. हा 5वा चान्स त्याला सोडायचा नव्हता. पोलिसमॅन पण होता, समोरच चोरी पण करणं शक्य होतं आणि आता बिलकुल तो तुरुंगात जाऊ शकत होता. दिस वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी नाईस चान्स, अपॉर्च्युनिटी फॉर हिम टू गेट एंट्री इन द प्रिझन. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. त्याची अम्ब्रेला चोरलेली होती, तो त्याच्या पाठीमागं पण आला. तो पोलिसाला बोलव असं पण म्हणतोय. मग त्यांनी पोलिसाला बोलवायला पाहिजे होतं त्या ओनरनी, पण नाही, त्यांनी आपले चाल हळूहळू मंदावली. सोपी डीड लाईक वाईज विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. जशी त्या माणसाने, त्या ओनरनी आपली चाल मंदावली ना, हळूहळू चालायला लागला, तसाच सोपीसुद्धा हळूहळू चालायला लागला. त्याला प्रिमॉनिशन म्हणजे एखादी गोष्ट आगाऊच कळणे, दॅट इज प्रिमॉनिशन. एखादी गोष्ट आपल्याला आगाऊच कळते की यार आज काही चांगला दिवस नाही जाणार. दिस इज समथिंग युअर हार्ट टेल्स टू यू. दिस इज प्रिमॉनिशन. विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. यार यावेळेला चान्स होकायला नाही पाहिजे. म्हणून जसा तो माणूस हळूहळू चालायला लागला तसा हा पण हळूहळू चालताना मंदावली. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. पोलिसमॅन होता सुद्धा कॉर्नरला, ह्या दोघांकडे एक निरखून पाहत होता. आईड, लुक्ड. ऑफकोर्स said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you'll excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why, I hope you will. तो माणूस बोलायला लागला, अम्ब्रेलावाला, ज्याची अम्ब्रेला होती. तो ऑफकोर्स, वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर. पहा कधी कधी अशा चुका होतात आपल्याकडून. हां, ही जर तुमची अम्ब्रेला असेल, का असणार नाही, मला जरा माफ करा तुम्ही. आज सकाळी मी त्या रेस्टॉरंटमधून उचलताना मला कळलंच नाही की तुमची आहे म्हणून. मला वाटलं ती माझीच आहे की काय. थोडं माफ कराल तुम्ही, हो ना, माफ करा ना मला. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सेवेजली. असा म्हणत असताना सोपीला क्लिअर कट कळलं होतं की आता हा याचा 5वा अटेम्प्ट जो होता सोपीचा, हा सुद्धा गडबडला होता. सेवेजली, मोठा व्हायलंटली तो म्हणतो की ऑफकोर्स इट्स माइन. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आता हा अम्ब्रेला मॅन, ज्याची अम्ब्रेला होती, हा माणूस रिट्रीट, मागल्या पावली परतून गेला. त्यांनी आपला क्लेम छत्रीवरचा सोडून दिला. इट वॉज नॉट ॲक्च्युअली हिज अम्ब्रेला. ही टू हॅड स्टोलन दिस अम्ब्रेला फ्रॉम समवेअर एल्स. ओके, सो देअरफॉर ही डिडंट फोर्स टू सोपी or demanded. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. अगदी 2 blocks अवेच एका कार जवळ एक ब्लॉन्ड होती. ब्लॉन्ड म्हणजे कोण? अशी तरुणी किंवा असा तरुण ज्याचे केस पिंगट आहे. काही देशांमध्ये ही केस जसे आपले काळे असतात तसे त्या लोकांचे केसच मुळात पिंगट असतात. ज्या लोकांचे केस पिंगट आहेत ना, ओके, त्या लोकांना म्हणतात ब्लॉन्ड, किंवा त्या हेअरला पण म्हणतात ब्लॉन्ड हेअर. पोलिसमॅननी पाहिलं यांच्याकडे, त्याच्या लक्षात आलं की काही अर्थ नाही या गोष्टीमध्ये, आणि तो त्या ब्लॉन्डला असिस्ट करायला, मदत करायला निघून गेला.
सोपी वॉक्ड ईस्टवर्ड्स थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आता सोपी आपला ईस्टवर्ड्स म्हणजे पूर्वेकडच्या बाजूनी जो रस्ता गेला होता त्या रस्त्यावरून चालायला लागला, जो डॅमेज झाला होता इम्प्रूव्हमेंट्स करून करून, नाही का, थिगळ लावतो म्हणतो त्या रस्त्यावरती डांबराचे थिगळ लावून लावून पहिल्यांदा जसा होतो त्याच्यापेक्षा खराब रस्ता, खडखड खडखड करणारा रस्ता बनतो होतो. इम्प्रूव्हमेंट्स करून डॅमेज केलं जातं. ओके, सो सोपी त्या रस्त्यावरून उजवीकडून आपल्या पूर्वेकडून चाललेला जो रस्ता होता, दॅट ही वेंट ऑन दॅट रोड. ही हर्ड दी अम्ब्रेला अँग्रिली इन टू अन एक्सकेव्हेशन. रोडच्या साईडला एक्सकेव्हेशन सुरू होतं, माती अशी खोदून काढलेली होती. त्या एक्सकेव्हेशनमध्ये अम्ब्रेला त्यांनी रागाने फेकून दिली. इट डज मीन त्याला अम्ब्रेला पाहिजे होती का? नाही, अम्ब्रेला नव्हती पाहिजे त्याला, पण अम्ब्रेला चोरून त्याला तुरुंगात जायचं होतं आणि तोच हेतू, तोच पर्पज त्याचा साध्य न झाल्यामुळे त्याला भयंकर राग आला. सो ही थ्रीव दॅट अम्ब्रेला इन टू द एक्सकेव्हेशन. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. या माणसांच्या विरुद्ध तो बडबडायला लागला. काय माणसं आहेत? कोणते माणसं? जे हेल्मेट्स घालतात आणि हातामध्ये दंडूक असतो त्यांच्या. कोण? पोलिसमॅन. त्या पोलिसांच्या अगेन्स्ट तो बडबड बडबड करत निघाला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस अँड दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. कारण का बरं राग होता त्याचा स्पेशली त्या पोलिसमॅनवरती? कारण त्याला या लोकांच्या क्लचेसमध्ये सापडायचं होतं, जेणेकरून ते त्याला अरेस्ट करतील. आणि ते सगळे पोलिसमॅन असे होते की जणू याला राजा समजून राहिले होते, की असा राजा की जो कधी काही चुकच करू शकत नाही, अशा राजासारख्याला ट्रीट करत होते की यांनी इतक्या चुका केल्या है ना, इतके गुन्हेगारी स्वरूपाच्या चुका केल्या है ना, तरीसुद्धा त्याला कोणीही अरेस्ट करायला तयार होतं, जणू राजाच. म्हणून भयंकर राग आला होता ह्याला त्या पोलिसमॅनचा. त्यांच्या अगेन्स्ट बडबड बडबड करत हा त्या रोडवरून निघाला.